नसा ह्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारा आहेत, इलेक्ट्रिकल करंट वाहून नेणाऱ्या तारा आहेत. त्यात नसांची छेडखाली झाली तर पूर्ण तारेमधनं करंट पसरतो. म्हणजे आता माझ्या कमरेच्या मणक्यात जर काहीतरी नसेच्या मुळावर छेडखाली झाली, नस दाबली गेली, तर तिथपासनं थेट नस पोहोचते माझ्या अंगठ्यापर्यंत, तिथपर्यंत कळा जायला पाहिजे. फक्त कमरेत दुखत नाही. हे जे दुखणं एका ठिकाणाहून सोडून दुसऱ्या भागापर्यंत शरीरात जातो याला नर्व पेन म्हणतात. पण हे समजा हाडाचं दुखणं असेल तर ज्या ठिकाणी हाडात खराबी आहे त्या भागापुरतं दुखतं, कारण ते दुखणं तिथले स्नायू अवघडल्यामुळे असतं. शरीरात कुठेही काही खराबी व्हायला लागली तर ती एक प्रकारची इजा म्हणून शरीर ट्रीट करतात. आणि इजेला रिस्पॉन्स काय असतो? आसपासचे स्नायू टाईट होणं. त्या स्नायू घट्ट झाले तर त्या भागाची हालचाल कमी होते, आणि हालचाल कमी झाली तरच इजा भरून निघते. त्यामुळे एखाद्याचं कंबर अवघडणं, मान अवघडणं हे त्याच्या खाली मणक्यामध्ये होणारी झीज किंवा काहीतरी इजा याची एक रिॲक्शन आहेत. त्यामुळे स्नायू अवघडतात, त्या भागात दुखतं, हे त्या मणक्याशी किंवा त्या हाडाशी ते संलग्न दुखणं आहे. नसेचं दुखणं एका ठिकाणी कधी शिल्लक राहते, ते स्प्रेड होतं, त्याला रेडिएट होणं म्हणतात. सूर्यकिरणं जशी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात तसं हे दुखणं सुद्धा एका जागेवर दुसऱ्या जागेवर प्रवास करतं.